रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी अवकाश झाले ओ साजनी सुख झाले ओ रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले तो हा विठ्ठल देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया संसाराच्या नावे
धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग दुःख विला लाग कळिकालाचा कविला राग कळिकालाचा कविला राग कळिकालाचा कोणाही न लगे साधनाचा पांग कोणाही न लगे साधनाचा पांग कोणाही न लगे साधनाचा कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी करणे केला त्याग हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग हरि भजने ढवळले जग सुख विला लाग कलिकालाचा कविला राग कळिकालाचा कविला राग कळिकालाचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तिने भव व्यथा गाईल तू तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा
हरि भजन ढवळीले जग 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 सुखदीला लाग कळिकाळाचा सुखदीला लाग कळिकाळाचा हरि भजन ढवळीले जग हरि भजन ढवळीले जग सुख वेला लाग कळिकाळा सुख वेला लाग कळिकाळा हरि भजन ढवळीले जग हरि भजन ढवळीले टाळी वाजवा भजन करा सावकाश विठ्ठल संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजने हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा.
कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी हरिभजने हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तू हरिभजने हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा पांडुरंगा करू प्रथम नमन बोला पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची 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 त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरणा संताची संताची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा चालू असणारा हा नामोत्सव याला निमित्त म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव याच्या निमित्तानं असणारा हा उत्सव सरवडे गाव सरवडे इथं मी गावाचं नाव वाचलं सरवडे पण त्याच्या अर्थी श्री क्षेत्र शब्द वापरला आहे या उत्सवानं त्याचं क्षेत्र पण सिद्ध होतं विठाला जगद्गुरु तुकोबारायांच्या या वैकुंठ गमनाचा सोहळा संपूर्ण भारतभूमी भारताच्या बाहेर महाराष्ट्रात तर आहेच मोठ्या वैभवानं संपन्न होत आहे या वर्षभरा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या वर्षात जे जे उत्सव झाले त्या सगळ्या उत्सवामध्ये या उत्सवाची दखल घेतल्याशिवाय त्याची पूर्णता होणार नाही असा हा उत्सव हो टाळ्या नाही टाळ्या कीर्तनात फक्त भजनात टाळी त्यात तुमची चूक नाही कीर्तनकाराची चूक आहे कीर्तनकारांनी सवय लावली बजाव टाळी
भजनाशिवाय टाळी वाजवायची नसती कीर्तनामध्ये. महाराजांचा हा सोहळा ज्या ज्या वेळेस याची चर्चा होईल त्या त्यावेळेस या गावच्या नावाचा उल्लेख केला जाईल की याही गावात महाराजांचा उत्सव मोठ्या वैभवानं संपन्न पार पाडला होता, असं मोठी नोंद करण्यासारखा वैभवानं तुम्ही हा सोहळा साजरा करत आहात. आज माझ्या वाट्याला बरोबर उत्सवाचा मध्य दिवस आहे. मधल्या माणसावर फार जबाबदारी असते महाराज, मधल्या माणसावर फार जबाबदारी असते. वरच्याला सांभाळावं लागतं, खालच्यालाही सांभाळावं लागतं. विठाला विठाला दोन्हीच ओझ ज्याच्यावर असतं त्याला मधला माणूस म्हणावा. वरचेही सांभाळायचे, खालचेही, उजव्या बाजूचे, डाव्या बाजूचे, सगळ्याचा समतोल सांभाळण्याचं काम कोणाकडे असतं? बरोबर आपण मध्यावर आहोत. सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील अभंग निवडला. तुकोबाराय या अभंगातून आपल्या अवताराचं प्रयोजन सांगतात. कोणत्या कामाकरता कार्याकरता आम्ही मृत्यू लोकामध्ये आलो आणि हे कार्य करत असताना त्यांनी कोणता त्याग केला आणि अवतार कार्य संपवल्यावर तुकोबारायांनी कोणती क्रांती केली, ह्या दोन गोष्टी महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. संतांचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. जीवाचा अवतार नसतो, जीवाचा जन्म असतो. संतांचं येणं, देवाचं येणं कोणत्या ना कोणत्या निमित्ता करता असतं, कोणत्या ना कोणत्या कार्याकरता असतं. तो कार्यभाग साधण्याकरता जे येत असतात त्याचा अवतार आहे. आपला अवतार नाही, आपला जन्म आहे. आता आपण जन्मून अवतार होतो त्याचा विषय वेगळा आहे. माणसं म्हणतात काय अवतार केला, तुम्हाला नाही म्हणत काय अवतार केला. लोक सहजच म्हणतात का नाही बोलता बोलता. जीव हा कर्मानं बांधलेला असल्यामुळं त्याला जन्म हा घ्यावाच लागतो. पण परमात्मा अवतीर्ण होतो आणि देवही अवतीर्ण होतो. पण देवाच्या कार्यात आणि संतांच्या कार्यामध्ये भेद आहे. देव जरी अवतीर्ण होत असला आणि संत जरी अवतीर्ण होत असले तरी दोघाच्या अवतारामध्ये येण्यामध्ये फरक आहे. देव हा नैमित्तिक अवतारी आहे आणि संत हे नित्य अवतारी आहेत. ज्याला निमित्ताशिवाय कारणाशिवाय अवतार घेता येत नाही तो परमात्मा. आणि संतांना मात्र कोणतंही कारण लागत नाही, ते स्वइच्छेनं येतात. संतांचा अवतार. देवाला निमित्ताशिवाय अवतार घेता येतो का? धर्माची पुनर्स्थापना, साधू सज्जनाचं रक्षण आणि दुष्टांचा नायनाट. ज्यावेळेस भूतलावर अधर्म वाढतो, पापाचरण वाढतं, त्यावेळेस पृथ्वीला ओझ सहन होत नाही. तिनं गाईच्या रूपात ब्रह्मदेवाकडं जावं लागतं. ब्रह्मदेव म्हणतात हे खातं माझ्याकडं नाही, मी प्रोडक्शन खात्याचा माणूस आहे, निर्माता आहे. संहाराचं खातं भगवान विष्णूकडे आहे. म्हणून विष्णू, ब्रह्म, शिव हे सगळे बरोबर इंद्र देवाकडे जातात. देवाला प्रार्थना करावी लागते. मग देव आकाशाच्या वाणीनं सांगतो काळजी करू नका, योग्य वेळेला मी अवतार घेऊन पृथ्वीला वचन देतो. देव हे देवाचं झालं. मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय येण्याकरता कोण प्रार्थना करायला गेलो होतं? ब्रह्मदेव गेलते, इंद्र गेलते, कोणी नाही. संतांचं येणं हे स्वइच्छेच आहे. देव येतो देवाला फक्त कार्यभाग. तीनच कारणं देवाला, तीनच कामं करता येतात, चौथं कामच करता येत नाही. मी मगाशी बोललो, धर्माची पुनर्स्थापना, साधू सज्जनाचं रक्षण आणि दुष्टांचा नायनाट. याच्यापेक्षा चौथं काम देवाची इच्छा असून त्याला करता येत नाही. देवाचा अवतार झाला, धर्माची पुनर्स्थापना झाली, दुष्ट मारले गेले, सज्जनाचा उद्धार झाला. पण देवाच्या लक्षात आला आपण हे कार्य केलं. पण हे कार्य करत असताना एक वर्ग राहून गेला. एक वर्ग राहून गेला. कोणता? परमात्म्यानं दुष्टाला मारलं म्हणजे दुष्टाचा उद्धारच झाला. कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. भगवंताच्या हातून ज्याला मरण आलं तो मोक्षाला गेला ना. पुतना राक्षसीन परमात्म्याला मारायला आलती, देवानं तिला मारलं. पण सायुज्य सौरुषू दिधला पुतने, जे विषाची स्तन पाने मारू आली. जी भगवंताला मारण्याकरता आलती,
देवानं तिचं शोषण करून तिला मारलं, पण पुतना कंटक मुक्त केले. म्हणजे भगवंतानं ज्याला ज्याला मारलं ते मोक्षाला गेले. साधू सज्जनाचा सांभाळ केला म्हणजे प्रश्नच नाही, तेही मोक्षाला गेले. राहिले मधले जे राक्षसही नाहीत आणि जे सज्जनही नाहीत, ते मधले, ते म्हणजे तुमच्या आमच्यासारखे. आपण राक्षस आहोत का? राक्षस कुठले महाराज? माळ घातलेले, गंध लावतो, रोज कीर्तनाला येतो, देवाचं दर्शन, पंढरीची वारी. आपण दुष्ट नाहीत, पण आपण सज्जन आहोत का? आपण सज्जन आहोत का? सज्जनही नाही. मला सांगा, वय नसताना एसटीचा फुकट प्रवास करणं हे कोणत्या सज्जनतेत बसतं? वय नाही पण एसटीचा प्रवास फुकट, वय 60 आणि दाखवलं 76. वारे सज्जन, याला सज्जन म्हणावं का? आपण सज्जनही नाही आणि दुष्टही नाही, हे राहिले मधले. देवाला वाटलं यांचा उद्धार कसा व्हायचा. मग संत जे अवतीर्ण झाले याच्या करता अवतार तुम्हा घ्यावया कारण. अवतार तुम्हा घ्यावया अवतार धरायचा नसतो, घ्यायचा असतो. अवतार धरायचा नाही, घ्यायचा. आणि जो धरायचा म्हणाल त्याला धरा. म्हणजे म्हणताना शब्दात घ्यावया कारण, अवतार घ्यायचा. कशा करता? उद्धरावे जन जड जीव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दीन जना, हे जे दीन आहेत का नाही त्यांच्या करता अवतार आहे. तीर्थावळीतला प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवरायांचा संवाद आहे. नामदेवराय म्हणतात, माऊली तुमचा अवतार जगात कशा करताय? संसारी असक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव. ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. संसार तापानं जे तापलेले आहेत, मायानं मोहानं जे ग्रासलेले जीव आहेत, अशा पतित जीवांचा अवतार करण्याकरता संत भूतलावर अवतीर्ण होत असतात. त्यांनी इथं मानव देह धारण करावा आणि इथं यावं असं काही नाही. अरे जे हा भवसागर तरुण गेलेले आहेत, माया नदी तरुण गेलेली आहेत, पण केवळ तुम्हा आम्हाला तारण्याकरता. देखे प्राप्तार्थता झाले जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागी. लोका लागी जगा करता येतात, जगावर उपकार करण्याकरता संतांचा अवतार आहे. पुंडलिकाला पंढरीरायानं सांगितलं, माग पुंडलिका काय पाहिजे? प्रसन्न आहे मी. काय पुंडलिकाला आठवण कुणाची आली? पुंडलिकाला आठवण कुणाची आली? आपल्या जीवाची. महाराज या
पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजी येले ऐसिया पतितांचा करावे सनात पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा हीच इच्छा देवा. कोण? पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजी येले आशे जे जीव आहेत त्यांच्या उद्धारा करता त्यांना केवळ दर्शनानं मोक्ष दे. संतांचं येणं आपल्या करताय महाराज. केवळ जगावर परोपकार करणं कोणताही हेतू नाही संतांचा. त्यांनी देह धारण केला उपकारा करता, त्यांची वाणी प्रसवली उपकारा करता आणि त्यांचं चित्त उपकारा करता. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी 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 येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी उपकारासाठी उपकारासाठी येथे 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 उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी काय झालं तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही जेवण झाल्यावर काय येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी उपकार करण्याकरता आले. कोणता उपकार? मी मगाशी सांगितलं कायिक वाचिक आणि मानसिक असा त्रिविध उपकार संतांनी जगतावर केला. कायिक म्हणजे स्थूल शरीराचा उपकार. संतांनी हे शरीर जगाला दिलं महाराज. जगाकरता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. लक्ष द्या इकडं. जगाला शरीर देणारा वर्ग फक्त संतांचा आहे आणि जगावर शरीर पोसणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत. जगावर शरीर पोसणारा वर्ग पुष्कळ आहे आणि जगाला शरीर देणारे फक्त संत आहेत. तुकोबाराने आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितलंय जेवढा काही उपकार शरीरानं करता येईल तेवढा केला. ठाकला तो काही केला उपकार केले हे शरीर कष्टावणी. कायिक उपकार. दुसरा उपकार वाणीचा. संतांच्या वाणीचा उपकार. सगळेच उपकार श्रेष्ठ आहेत संतांचे, पण त्यातल्या त्यात संतांच्या वाणीचा उपकार हा सगळ्यात श्रेष्ठ उपकार आहे. का? की जो उपकार संतांच्या पश्चातही जगावर उपकार करण्याचं काम करतो तो वाणीचा उपकार. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी म्हणजे ज्ञानेश्वरी.
जगद्गुरु तुकोबारायांची वाणी म्हणजे गाथा आणि नाथांची वाणी म्हणजे भागवत. हे 3 ग्रंथ संतांचे जगावर उपकार करण्याकरताच आहेत महाराज. हे संतांच्या पश्चात 725 वर्ष झाले आज ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन. जगद्गुरु तुकोबारायांना 450 वर्ष. एवढा काल लोटला तरी संत या अक्षराद्वारे तुम्हा आम्हावर उपकार करतात. किती कोटपर्यंत उपकार आहे संतांचा हा. हे अक्षर जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या अक्षरांचा उपकार असं म्हणायचं नाही. हे अक्षर जोपर्यंत उपकार करतात तोपर्यंत चंद्र सूर्य. एकदा का यांनी सोडलं ना चंद्र राहिला ना सूर्य राहिला. विठाला विठाला काय नाही महाराज, काय नाही या ग्रंथामध्ये, काय नाही. कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र की ज्या क्षेत्राचं उत्तर या ग्रंथामध्ये नाही. या ग्रंथामध्ये संगणक माहित आहे ना तुम्हाला? संगणक त्याला मराठीत कॉम्प्युटर म्हणतात. उलट झालं काय? संगणक. भारतामध्ये पहिला संगणक कुणी निर्माण केला? डॉक्टर रवींद्र भाटकर. विजय भाटकर, रवींद्र नाही, विजय भाटकर. हो, विजय भाटकर. तुमचा विजय झाला. डॉक्टर विजय भाटकर यांनी संगणक तयार केला. त्यांची मुलाखत आहे बघा, मोबाईलवर सापडते. ज्यावेळेस जगतामध्ये संगणक निर्माण झालं, जग ज्या देशाकडे झालं ते कोणाला द्यायला तयार नाहीत. भारताला या जगताच्या स्पर्धेत टिकण्याकरता संगणक आवश्यक होता. ही जबाबदारी शासनानं विजय भाटकरांवर दिली की तुम्ही संगणक तयार करा. त्यांच्या मुलाखतीत सांगितलं त्यांनी काळ थोडा होता पण जबाबदारी फार मोठी होती. संगणक तयार केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं ते वारकरी आहेत, वारकरी आहेत. त्यांचे आई वडील वारकरी आहेत, तेही वारकरी आहेत. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला संगणक निर्माण करण्याची सूत्र ज्ञानेश्वरीत सापडली. कुठं सापडली? ज्ञानेश्वरीमध्ये. केवढा उपकार आहे जगावर माऊलींचा, केवढा उपकार आहे. हे सगळं जग ज्या संगणकाभोवती फिरतंय तो संगणक जगाला देणारी ज्ञानेश्वरी वाणीचा उपकार. विठाला विठाला गाथा. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. संस्कृत आहेत. जमतील का आपल्याला? वेद जमणार आहे का? नाही महाराज, काही काळजी करू नका. एका गाथ्याचं पारायण करा, 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल. हे कुणी सांगितलं? ज्याला वेद कळतो त्यांनी. हे कुणी सांगितलं? रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याविषयी उद्गार करतात. गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. सहु वेदाचे हे केले विवरण, अर्थ ही गहन करुणिया. गाथ्याचं भागवत महापुराण आहे. साधं आहे का? ज्याला म्हणतानाच महापुराण आहे. कधी जमायचं आपल्याला? काही काळजी करू नका. भागवत महान आहे, आपण छोटे आहेत. नाथ महाराजांचा अवतार झाला. टीका एकादश स्कंदावर केली. एका त्या टीकेचं पारायण करा. महापुराण केल्याचं पारायण मिळेल. संतांच्या वाणीचा उपकार. असा उपकारा करता संत येतात. आणि अंतःकरणाचा उपकार म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये रात्रंदिवस जगाच्या हिताची तळमळ आहे की जी तुमच्या आमच्या माय बापाकडेही नाही. लक्षात घ्या, हित करणाऱ्याकडं 2 गोष्टी लागतात. हित करणाऱ्याकडं तळमळ लागते आणि हित करणाऱ्याकडं ज्ञान लागतं. ज्ञान आणि तळमळ या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो हित करू शकतो. हित करण्याच्या बाबतीत माय बाप आहेत, पण माय बापाला नुसतीच तळमळ आहे, ज्ञान नाही. हित करण्याच्या बाबतीत दुसरा वेद आहे. अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवते माऊली जगा.
वेद अहितापासून काढून हिताच्या मार्गाने जा म्हणून सांगणार आहे, पण तुकोबारायांनी वेद निवडला नाही, संत निवडले. का तर वेदानं अधिकार भेद ठरवला. जो कानी लागला तिही वर्णाच्या, त्यानं अधिकार भेद ठरवला. वेदाकडं ज्ञान आहे पण तळमळ नाही, माय बापाकडं तळमळ आहे पण ज्ञान नाही, आणि ज्ञान आणि तळमळ या दोन्हीचा समन्वय संताकडे. महाराज शोधून आले संत हिताहित जगाचे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जगाच्या हिताची तळमळ ही आहे, आणि हित कशात होईल याचं ज्ञानही आहे. याच्या करता संत आले. महाराज कायिक उपकार केला, वाचिक उपकार केला, मानसिक उपकार केला, आणि हे कार्य करत असताना त्यांनी मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठा त्याग केलेला असतो. जगावर परोपकार करत असताना संतांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठा त्याग केलेला असतो. ते ज्या संसारामध्ये जन्माला येतात, ज्या घराण्यामध्ये जन्माला येतात, जगताचं हे कार्य करत असताना काय काम करतात तर ते त्या संसारावर तुकोबाराय म्हणतात आम्ही शून्य घातलं. संसारावर शून्य घालून जगावर उपकार. आता उपकार करणारे संसार वाढवतात आणि मग उपकार करतात. विठाल संतांनी मोठा त्याग केलेला आहे. काय त्याचं स्वरूप? संसाराच्या नावे घालोनिया शून्य. संसारावर शून्य घालून पुण्य निर्माण करणारा धर्म वाढता केला. शून्य घातलं. शून्य शून्य म्हणजे ज्याला किंमत नाही त्याला शून्य म्हणा. शून्याला आकार आहे पण अस्तित्व नाही. शून्याला आकार आहे, अस्तित्व आहे का? नाही. शून्याला काय किंमत आहे? शून्याला काय किंमत आहे? ज्याला किंमतच नाही त्याला शून्य म्हणावं. शून्याला काय किंमत असं म्हणण्यात त्याला किंमत येते का लक्षात तुम्हाला? ज्याला किंमतच नाही तो शून्य. संतांनी जगाकरता संसारावर शून्य घातलं. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म ज्या घराण्यामध्ये झाला, ज्या कुळामध्ये झाला, तो संसार ते कुळ शून्य घालण्यासारखं नव्हतं. एखाद्याचं शून्यच असतं, ते म्हणतो शून्य घातला. पण तुकोबाराय ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ते घर सामान्य होतं का? देहू क्षेत्रामध्ये अत्यंत वैभव संपन्न घराणा म्हणून महाराजांच्या घराण्याकडे पाहिलं जायचं, की ज्या घराण्यामध्ये महाजनकी होती, ज्या घराण्यामध्ये व्यापार होता, ज्या घराण्यामध्ये सावकारकी होती. महाजनकी म्हणजे हा सरकारी हुद्दा आहे. पूर्वी बाजारपेठेच्या गावामध्ये काही वाद निर्माण झाला तर तो वाद मिटवण्याचं काम ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे होतं तो अधिकारी म्हणजे महाजन. देहू हे बाजारपेठेचं गाव. तिथं काही वाद निर्माण झाला तर असं काही एखादं घराणं की ज्यांचा शब्द पंचकृषीत प्रमाण मानावा ते तुकोबारायचं घर म्हणून महाराजांच्या घराण्यात महाजनकी होती. स्वतंत्र वाडा होता तुकोबारायांचा महाजनकीचा. राहण्याचा स्वतंत्र वाडा, महाजनकीचा स्वतंत्र वाडा, व्यापार होता, सावकारकीचा धंदा होता. अशा कुलामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. बोलोबा महाराजांना 3 मुलं, सावजी महाराज, तुकोबाराय आणि कान्होबाराय. सावजी महाराज हे पहिल्यापासून विरक्त वृत्तीचे असल्यामुळं ते कधीच संसारात पडले नाही. वडिलांनंतर ही जबाबदारी तुकोबारायांवर पडली. महाराजांचं वय त्यावेळेस 11 ते 12 वर्षाचं असेल. त्याच काळात महाराजांचं लग्न झालं. मोझे घराण्याची रुखमाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाला. 5-6 वर्ष असे वैभवामध्ये गेले महाराज. आपल्या ह्या घराण्याची धुरा बोलोबानंतर तुकोबाराय महाराजांनी फार समर्थपणे पार पाडली. पंचकृषीमध्ये तुकोबारायांचं नाव झालं. काय बोलोबांचे चिरंजीव. वडिलांच्या पुढे एक पाऊल म्हटले. व्यापार तसाच, उद्योग तसाच, महाजनकी तशीच सांभाळावी. तुकाराम महाराजांचं नाव त्या परिसरामध्ये शेठजी व्यापारी सावकार म्हणून झालं. आणि वयाच्या 17व्या वर्षी महाराजांचे वडील बोलोबा निवर्तले.
त्याच वर्षात बोलोबा सावजी महाराजांच्याही पत्नी गेल्या, वडील बंधू त्यांच्या पत्नी गेल्या, वडील गेले. आधीच विरक्त असणारे सावजी महाराज पत्नी निवर्तल्यावर घरातून तीर्थयात्रेला जे गेले ते पुन्हा आलेच नाही. मग ही संसाराची थेट जबाबदारी, सगळी जबाबदारी आता पुन्हा महाराजांवर आली. वडिलाची भूमिका, मोठ्या व भावाची भूमिका, सगळं महाराजांवर आलं. आणि त्यात या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ, पाण्याचा थेंबही कुठं नाही. 1 वर्ष नाही, सलग 2 वर्ष दुष्काळ पडला. आणि 3ऱ्या वर्षी अतिवृष्टी झाली. 2 वर्ष पाणी नसल्यामुळं काही आलं नाही आणि अतिवृष्टीमुळं पाण्यामुळं काही आलं नाही. पाणी नाही, पाणी असणं, अतिवृष्टी झाली, काहीच आलं नाही. 2 वर्ष पाणीच नाही, काहीच नाही. याची थेट झळ महाराजांच्या या संसारावर पडली. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलंय. संसारे झालो अति दुःखी दुःखी, माय बाप श्रेखी क्रमियेला. संसारानं मी अति दुःखी झालो. काय याचं स्वरूप आहे? या दुष्काळानं महाराजांची एक पत्नी अन्न अन्न करतच तिनं प्राण सोडला. आणि जे वैभव होतं ते सगळं आता राहिलं का? दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान, दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान, दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान. श्री एक अन्न अन्न करिता मेली, श्री एक अन्न अन्न करिता मेली, श्री एक अन्न अन्न करिता मेली, श्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान, दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान, दुष्काळे आटिले द्रव्याने लाभान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली, एक अन्न करिता मेली, एक अन्न करिता आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. काय झालं? दुष्काळानं गेला महाराज. सावकारकी संपली, व्यापार संपला, महाजन की द्रव्य गेलं. आता द्रव्य गेलं तर मान कसा राहील? जो मान असतो तो द्रव्याबरोबर असतो. लोक मानतात म्हणजे द्रव्य ज्याच्याकडे त्याला मानतात. द्रव्यवाल्याला कोण मानत नाही महाराज? धनवंतालागी सर्व मान्यता आहे. त्याचं त्या लायकीचं क्षेत्र नसलं तरी या बसा त्याला नाही, धनाला असतं. त्या धनाला सर्व गुण कांचयन आश्रयते. सगळी गुण धनापाशी येतात महाराज. तुकोबाराय म्हणतात धनच गेलं, द्रव्यच नेलं, मान कसा राहील? द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली महाराज. अशी ही संसाराची परिस्थिती झाली. तुकोबारायांच्या लक्षात आलं, जो संसार वयाच्या 17व्या वर्षापर्यंत केला, 17 वर्षापर्यंत त्या संसाराचं खरं स्वरूप महाराजांच्या समोर पुढं उभं राहिलं. हा संसारचं खरं रूप आता दिसलं. शास्त्रामध्ये संसार जो दुःख स्वरूप सांगितलंय ना, भगवंतांनी फार गोड सांगितलं. अर्जुना, हा संसार कसा आहे? अनित्यम सुखम लोकम निमम प्राप्य भजस्व माम. हा लोक, हा संसार कसा आहे? अनित्य असुखम. हा शाश्वतही नाही आणि इथं सुखच नाही, सुखच नाही. शास्त्रानं जे सांगितलं त्या संसाराचं खरं रूप महाराजांच्या समोर पुढं उभा राहिला. हा संसार असा आहे, असा दुःख बांधवडी आहे हा. बस हे आपल्याला जिंदगीभर पाठ झालंय.
संसार दुःख मूळ चाली पाठ झालेल्या सुटत नाही. पण सुटतो का? सुटत नाही महाराज, सुटत नाही. तुकोबरांच्या लक्षात आलं हा संसार सुख नाही दुःख आहे. या श्लोकावर फार गोड उभी आहे मानेश्वर महाराजांची. संसारामध्ये काय आहे महाराज? संसारामध्ये दुःखानं सुखाचे कपडे घातले. आपण फक्त कपड्यालाच बोललो. दुःख लेवोने सुखाची अंगी साळीत जगाचे. दुःखानं कुणाचे कपडे घातलेत? सुखाचे. दुःख आणि सुख एकत्र बसलं. दुःख सुखाला म्हटलं तुला सगळीकडे आमंत्रण, सगळे तुझी अपेक्षा करतात, प्रत्येकाला तू हवा हवा वाटतो ना. मला कोणी विचारतं अरे मी यावं अशी भावना सुद्धा कुणाची नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी. मग काय कर, तू माझे कपडे घाल, मी तुझे कपडे घालतो. कोण म्हटलं? दुःख सुखाला. आणि बस त्या दुःखानं सुखाचे कपडे घातले. आपण भुललोय त्या कपड्यालाच. आपण जे भुललोय ना ते कपड्याला. सध्याचा काळ तर पॅकिंगचा आणि कव्हरचा आहे. सध्याचा काळ पॅकिंगचा आणि कव्हरचा आहे. कव्हर पॅकिंग भारी पण आत माल कसा आहे बघायला कोणी तयार नाही. विठाला शास्त्रामध्ये संसाराला सुख नाही. अरे संसारातलं दुःखही दुःख आणि संसारातलं सुखही दुःखच. संसारातलं दुःख तर दुःखच आणि संसारातलं सुखही दुःख. काय सांगा बरं सुख? मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही. आयुष्य मुलगा झाला आता सुख आहे का? मुलगा झाला तर जगेल का? जगेल तर शिकेल का? शिकेल तर नोकरी लागेल का? नोकरी लागल्यावर त्याचं लग्न होईल का? त्याला पुन्हा आधी सांगत बसू का रात्रभर? सांगत बसू का? हे सांगत बसू? अरे इथं दुःखही दुःख आणि सुखही दुःखच. एकानं मोबाईल चालता चालता त्याला मोबाईलवर एका गावाचं नाव दिसलं. भूतगाव. काय नाव? भूतगाव. जिज्ञासू होता. त्यानं विचारलं गावाचं नाव भूत आहे, याचा अर्थ या नावावरून गावात माणसं राहतात का? नावाप्रमाणे माणसं राहतात का भूत राहतात? बघू तर कुठं आहे. सगळी माहिती काढली. कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कुठून कसं जावं लागतं काय सगळं पाहिलं. मित्राला म्हणलं अरे हे बघा भूतगाव आहे. मग बघू काय तिथं माणसं आहेत का भूत आहेत? ते म्हणले आम्हाला काही वेळ नाही बाबा, तुला जायचं असलं जा. त्यानं निश्चयच केला जाऊन पाहायचंच आज. सगळी माहिती रेल्वे धरली, त्या राज्यात गेला, तिथून त्या जिल्ह्यात गेला, त्या जिल्ह्यातून त्या तालुक्यात गेला आणि तिथं चौकशी केली. हे भूतगाव कुठं आहे? त्यांनी सांगितलं अमक्या अमक्या गावाला तुम्ही जावा आणि तिथून मात्र त्या गावाला काही वाहन जात नाही, चालत जावं लागतं. तो त्या गावाला उतरला आणि विचारलं, चौकशी केली स्टँडवर. अहो हे भूतगाव? हो म्हणलं इथंच आहे. त्या स्टँडच्या पश्चिम बाजूला डोंगराच्या मागून जो रस्ता जातो तो थेट त्या गावात जातो. काय नाही, त्यानं तयारीनं चाला होता बघायचं म्हणून निघाला चालत चालत चालत. डोंगर संपला, पुन्हा जंगल सुरू झालं. आणि आता जंगल सुरू झालं ना माणूस ना कोणी, आणि ते वातावरण तयार व्हायला लागलं. त्याला वाटलं नावाप्रमाणेच नक्की भूत असते. बराच चालला चाललोय आपण, पण नेमकं किती लांब आहे? पुष्कळ चालल्यावर त्याला एक वेस दिसली. अरे बापरे म्हटले ही वेस आहे, पण नेमकी ही त्याच गावाची का दुसऱ्या गावाची आहे? कुणाला विचारावं? पाहिलं इकडं तिकडं दूर त्याला एक माणूस दिसला. बरं वाटलं, त्यानं हाका मारल्या, ओ पाहुणे सोयरे थांबा थांबा. धावतच आला. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय? मी अमक्या अमक्या गावातून अमक्या राज्यातून शोध घेत आलो, या रस्त्यात निघालोय, मला भूत गावाला जायचंय. ही जी वेस दिसती ती भूत गावाची आहे का? त्या माणसानं उत्तर फार गोड दिलं. त्यानं सांगितलं ही जी वेस दिसते ती भूत गावाची आहे का?
तो माणूस म्हटला मला काय माहित नाही, मला मरून 20 वर्ष झाले. तो म्हटला मला काय माहित नाही, मला मरून 20 वर्ष झाले. भूत गावाला निघालाय, भेटलेलं भूत गावात भूत आणि जाणारा. तसं संसारात दुःखही दुःख आणि सुखही दुःखच. विठाला विठाल. विचारी लोक याचा विचार करतात आणि ही वाट सोडून आपल्या जे शाश्वत आहे त्या साध्याच्या साधनाच्या मार्गाला जगद्गुरु तुकोबारा विचार करू लागले. कै हे खंडाईल कर्म, कै हे खंडाईल कर्म, खंडाईल कर्म, खंडाईल पारुषितील धर्म, धर्म पारुषितील धर्म, धर्म पारुषितील धर्म, धर्म पारुषितील धर्म. कासया करे वर्म म्हणून श्रम वाटते, कासया करे वर्म म्हणून श्रम वाटते, कासयाने करे वर्म म्हणून श्रम वाटते, कासयाने करे वर्म म्हणून श्रम वाटते. कै हे खंडाईल कर्म, कै हे खंडाईल पारुषितील धर्म, धर्म पारुषितील धर्म, धर्म कासयाने करे वर्म म्हणून श्रम वाटते, जीवनातला दुःखाचा भोग कधी सरेल, हे धर्माधर्म पाप पुण्य संचित केव्हा संपेल, याचं वर्म काय. साधक दशेची वाट तुकोबारांनी धरली, याचं उत्तर घरी सापडणार नाही. म्हणजे देहू क्षेत्रापासून जवळ असणारा भामगिरी पर्वत तुकोबारा त्या पर्वतावर आले आणि एका घळईमध्ये एका गुहेमध्ये महाराजांनी अनुष्ठान मांडलं. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावले परब्रह्मी, सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले, पिडो हे लागले सकळी. एका गुहेमध्ये तुकोबारांनी अनुष्ठान मांडलं, अन्न पाणी सोडले. 1 दिवस नाही, 2 नाही, आठवडा नाही, 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. साप आला, विंचू आला, वाघानं झेप घेतली, महाराजांचा निश्चय ढळला नाही. आणि मग 15 दिवसानंतर मात्र 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला. निराकार हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांना सगुण साक्षात्कार दिला. तुकोबाराय आता साक्षात्कारी झाले. इकडं घर सोडून महाराज 15 दिवस न सांगता गेले. कान्होबाराय शोध करू लागले तुकोबारायांचा. घेत 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 भामगिरी पर्वतावर आले. महाराजांची भेट झाल्याबरोबर दर्शन घेतले. दादा कुठे गेला होता तुम्ही? आज 15 दिवस झाले घरी नाहीत. वहिनी वाट पाहतात, मुलं वाट पाहतात, घरी चला. तुकोबारायांनी त्यांना पहिलं काम करायला लावलं. आपली सावकारकीची खतपत्र आणायला लावली. ती आणली, त्याची समान भागामध्ये वाटणी केली महाराजांनी. आणि आपल्या वाट्याला आलेली ती खतपत्र तुकोबारायांनी आपल्या हातानं इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. पहिली कर्जमुक्ती महाराजांनी दिली आहे. कुठलाही निकष न लावता, कुठलाही निकष, पहिली सरसगट महाराजांनी खतपत्र बुडवले. आणि आता तुकोबारा उद्गार काढू लागले. तुका म्हणे शूर झालो, तुका म्हणे शूर झालो, तुका म्हणे शूर झालो. बाहेर आलो संसार, हे बाहेर आलो
आलो संसारा. अरे आम्ही शूर आहेत म्हणून संसाराच्या बाहेर आलो. हे भ्याड लोकांचं काम नाही महाराज. संसाराच्या बाहेर येणं भ्याड लोकांचं काम नाही महाराज. शूर पाहिजे शूर. आपण म्हणतो नुसता संसाराच्या. बोलणं सोपं, कृती अवघड. दोन प्रकारचा त्याग आहे. एक कृतीचा त्याग आणि वृत्तीचा त्याग. बोलेन मी, संसाराच्या बाहेर येणं सोपं काम नाही महाराज. नुसती कृती त्यागाची करून उपयोग काय आहे? फार गोडा भंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. घरदार ओखटे त्यजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड. माय बाप ओखटे त्यजू म्हणशी तरी अहंकार अविद्येचे कोड. बंधू सखे त्यजू म्हणशी तरी काम क्रोध मद मत्सर रया. बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी आशा तृष्णा माया अवघड रया. त्यजी लेते काय सांगा मज पाशी जया भेने तू जाशी वनांतरा ते तुझशी सरशी रया रे. लोक त्याग करून जातात पण शरीरा एवढं ओझ. बरोबर आहे, शरीरा एवढे ओझे. आईबापाचा त्याग करावा तर मायबाप ओखटे तरी त्यजू म्हणशी तरी अहंकार अविद्या आईबापासारखीच आहे. बहुत्यागावे म्हणले तर काम क्रोध मद मत्सर भावाप्रमाणे आहेत. बहिणी त्यागावे म्हटले तर आशा तृष्णा माया सगळं बरोबर. आणि कशाचा त्याग केला? कशाचा त्याग केला? संसारावर शून्य घातलं. याचा अर्थ संतांनी संसार सोडून कुठं बोंबलत फिरायचं असं नाही त्याचा अर्थ. कृतीचा त्याग वेगळा आणि वृत्तीचा त्याग वेगळा. वृत्तीचा संसार सोडायचा, शून्य घालायचं म्हणजे कुठं सगळं सोडून जायचं नाही. परमार्थाचं वर्म वेगळं आहे. माऊली सांगतात, अरे कशा करता? का सांडीसी गृहाश्रम, का सांडीसी कुळीचे धर्म, का सांडीसी क्रिया कर्म आहे ते वर्म वेगळेची. अरे परमार्थाचं वर्म वेगळं. का घर सोडतो? का वाट्याला आलेलं कर्म सोडतो? का कुलधर्म कुलाचार सोडतो? परमार्थाचं वर्म वेगळं आहे. संसारावर शून्य घालणं याचा अर्थ सगळं सोडून जाणं नाही. कृतीचा आणि वृत्तीचा सांगतो तुम्हाला. एकाला असाच वैराग्य आलं. वैताग, वैराग्य नाही वैताग. सगळं सोडलं, कोणीच नको म्हणजे. नुसती लंगोट लावली आणि जंगलामध्ये झोपडी करून राहायला लागला. एकटाच, कोणीच नाही. मग त्या जंगलामध्ये जनावर चारण्याकरता गुराखी लोक घेऊन जायचे. पाहिलं कोणतरी साधू आहे अशा थंडीच्या दिवसात एकटा राहतो, नुसती लंगोट आहे. महाराज दर्शन, लांब आत यायचं नाही झोपडीत, लांब जो. अरे बापू, काय त्यागी महात्मा, जवळ सुद्धा येऊ देना. काही कालानं त्या झोपडीत उंदर झाली आणि ती उंदर महाराजांची लंगोट कुडतडायला लागली. काय करावं? ती मंडळी आली. महाराज काय अडचण आहो? आमच्या झोपडीत उंदर जास्त झाली, याचा बंदोबस्त नाही. म्हणले याच्याकरता तुम्हाला मांजर द्यावं लागेल. बोका कशाला? उंदर खायला. देता का? मग हो, उद्या घेऊन येतो. दिली मांजर. मग त्या बोक्यानं संपवली सगळी उंदर. बोका जाऊ द्या आता, त्यानं उंदर संपवली. मग आता उंदर संपली, त्याला खायला काय? ते लागलं ओरडायला. ती महाराज म्हणले अडचण काय? अरे तुम्ही बोका दिला, त्यानं उंदर खाल्ली, पण आता त्याला खाय प्यायची सोय, त्याला दूध पाहिजे. मग गाय देऊ का? द्या. उंदरा करता बोका, बोक्या करता गाय. मग गायला गाय दूध द्यायली, बोका दूध प्यायला लागला. मग आता महाराजाला रोज धार काढायची, तिचं शेण सारा वैरण वाळ. महाराज म्हटले अरे तुम्ही गाय दिली, पण याची व्यवस्था कोण करल? चारा वैरण. मग पोरगी देऊ का? द्या. लंगोटीला उंदीर, उंदराचा करता बोका, बोक्या करता गाई, आणि गाई करता बाई. वारे त्याग विठाला विठाला. संसारावर शून्य घालणं
याचा अर्थ वृत्तीचा त्याग. दोन गोष्टी ज्यानं अंतकरणातून काढून टाकल्या त्यानं संसाराकडे पाठ फिरवली. कोणी? अंतकरणातल्या धनाची आणि पत्नी म्हणजे स्त्रीची आसक्ती ज्या संपली त्यानं संसाराकडे पाठ फिरवली. संसारती केला पाठ मोरा, चित्ती जया चित्ती द्रव्यदारा नाही तीही संसार पाठ मोरा केला. ज्याच्या चित्तामध्ये द्रव्य आणि दारा दोन्हीला स्थान नाही त्यानं संसाराकडे पाठ फिरवली. महाराज त्यानं संसारावर शून्य घातलं. द्रव्या आणि दारा. पत्नी तुकोबाराय म्हणतात पत्नी मी गेली. महाराज म्हणतात बरं झालं. बाईल मेली मुक्त झाली. देवे माया सोडवेली. दिवाळा निघलं बरं झाले देवा. बायको मेल्यावर कोण बरं म्हणाल का? दिवाळा निघाल्यावर कोण बरं म्हणाल का? तुकोबाराय म्हणतात बरं झालं. पत्नी मेली बरं झालं. दिवाळा निघालं बरं झालं. धनाची आसक्ती चित्तात नाही. छत्रपती राजे तुकोबारायांना नजराणा घेऊन आले होते. नजराणा आता तो राजाने तुकोबाराने तर मागितलाच नव्हता पण राजाने द्यावं असं वातावरण हे काही तयार केलं नव्हतं महाराजांनी. काही माणसं घेत नाहीत पण वातावरण तयार करतात. तसं वातावरण तयार करतात. प्रत्यक्ष मागत नाहीत पण तसं वातावरण तयार करतात. पुढच्यानं द्यावंच. तुकोबाराने तसं वातावरणही तयार केलं नाही आणि मागितलं नाही. राजे स्वतः आले. सगळ्याला इतिहास माहित आहे. महाराजांनी ते परत तर दिलं पण 9 अभंगाचं पत्र राजा छत्रपतींना लिहून दिलं. द्रव्य नको. तुकोबारायांनी तो नजराणा काही साधा नव्हता महाराज. तो नजराणा काही नारळाखाली पाकिटात घालून दिलेला नव्हता. देवट्या छत्री घोडे जहागिरी इमानपत्र सोपं नव्हतं. तो जर नजराणा तुकोबारांनी स्वीकारला असता. आमचे देहूचे कीर्तनकार सांगतात देहू संस्थान बालाजीपेक्षा कैक पट श्रीमंत झाला असता. असा नजराणा होता. महाराजांनी घेतला नाही. मला खरं सांगा महाराजांनी तो घेतला असता तर आम्ही कीर्तन केली असती का? आम्ही महाराज नाही आम्ही महाराजे. विठाल संस्थानिक झालो असतो महाराज. संस्थानिक वृत्ती अंतकरणातलं धन आणि स्त्रीची आसक्ती संपली. त्यानं संसाराकडे पाठ फिरवली. संसारावर शून्य घातलं. शून्य घालणं याचा अर्थ किंमत नसणं. शून्याला आकार आहे पण अस्तित्व आहे का? शून्याला आकार आहे अस्तित्व आहे नाही. शून्य शून्य. मग शून्याला जर आकार आहे पण अस्तित्व नाही. शून्याला जर अस्तित्व निर्माण करायचं असेल तर या शून्यानं एका अंकाकडे जावं लागतं. अंकाकडे
शून्य शून्यच असतो, पण शून्य ज्यावेळेस अंकाकडे जातो त्यावेळेस तो शून्य नाही, पूज्य होतो. पूज्य होतो. शून्य शून्यच होता, पण तो शून्य एकाकडे गेला. ज्याला काहीच किंमत नव्हती त्याची किंमत 10 पट वाढली. ज्याला काहीच किंमत नव्हती त्या शून्य एकाकडे गेला, किती झाली? 10 पट. त्याला पुन्हा दुसरा येऊन चिटकला, किती? 100 पट. त्याला आणखी एक येऊन चिटकला, 1000. बोलत जावा व्यापारी. पुन्हा त्या 1000ला एक चिटकला, त्याला आणखी एक. बस आपली ताकद आहे तेवढंच बोलत जा. आपली म्हणजे आमची बरं का. हा तिथपर्यंत. आता हे शून्याची किंमत वाढत गेली. आता मागचा एक पुसा, पुन्हा शून्यच. एक नाही, एका खालचा आलेला फाटा. एके दाखविले 10 फाटा पहा पुसोनी. शून्याला किंमत नाही. संसार शून्यासारखा आहे, त्याला अस्तित्व नाही महाराज, किंमतही नाही. आहे का संसार? भगवंतानं काय वर्णन केलंय? 15 नरूपमसेह ततोपलभ्यते नांतो न चादेर न च संप्रतिष्ठा अर्जुना ऐसे निपाही आद्यंतु ययासी नाही परी माझी स्थिती आभासे काही. टवाळते का? टवाळ म्हणजे नुसतं मिथ्या आहे, मिथ्या. पुष्कळ वर्णन केलेलं आहे. मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे. हे म्हणायला झाड आहे, पण झाड म्हटलं की फूल असतं, फूल म्हटलं की फळ असतं. ना याला फूल आहे ना याला फळ. या फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता. जे काही पंडू सुता रुखची म्हणायला झाड आहे. हुंगाव म्हटलं तर फूल नाही आणि खाव म्हटलं तर फळ नाही. म्हणायला झाड आहे. शून्य शून्य, संसार शून्य. मग संतांनी संसारावर शून्य घातला. याचा अर्थ हा संसार काय केला? ज्याला किंमतच नव्हती, पण याला अंकाकडं नेलं. अंकाकडं म्हणजे एक हा अंक परमात्मवाचक आहे. एक नाम परमात्मा. शास्त्रामध्ये अनेक वचन. एकोहम बहुश्याम एकम सद्विप्रा बहुधा वदंती एकमेवात द्वितीयम ब्रह्म. ही जी सगळी एक एक आहे ना, एक ही आकडा, एक हा अंक परमात्मवाचक आहे. संत वाङ्मय ते पुष्कळ. आपुला तो एक एक धरिला एकलेनी कंठवे मनोनिया एक नाम परमात्मा. कसा आहे? जगतामध्ये एक जे आहे ते परमात्माच आहे. एकापासून पुढचे जे 2 3 4 काय 5 हे सगळं पुन्हा हे माणसाच्या बुद्धीतून तयार झालेलं आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, संख्या आहे ती एकच आहे. हे दुसरं 2 3 4 5 हे मानवी बुद्धीतून तयार झालं. आता लक्षात घ्या, इथं स्पीकर आहे. हा एक स्पीकर आणि हा दुसरा स्पीकर. हा एक आणि हा दुसरा. तो असतो किती? म्हणतो किती आपण? दुसरा. हे दुसरे पण आहे ना, हे मानवी बुद्धीतून तयार. हे दुसरं नाही, असतो एकच. संख्या एकच आहे. एक परमात्मा. एक परमात्मा. संतांनी शून्य स्वरूप असणारा संसार, ज्याला किंमत नाही, ज्याला अस्तित्व नाही, हा संसार या एकाकडे नेला. ज्याला काहीच नव्हतं तो आता धन्य पुण्य रूप कैसा झाला.
संसार निष्फल शून्य स्वरूप आहे. तो एकाकडे नेल्यामुळं आता तो पुण्यरूप झाला, तो धन्यरूप झाला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप मनोनिया. या अर्थानं संतांनी संसारावर शून्य घातलं. संसाराच्या नावे घालूनिया शून्य. आणि काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य निर्माण करणारा धर्म वाढता केला. धर्म वाढता केला. आता धर्म म्हणजे काय? आता धर्म म्हटले की ही बाब अत्यंत सेन्सिटिव्ह झाली. त्याला काय म्हणतात मराठीत? संवेदनशील. लोकांना असंच कळतात. अत्यंत संवेदनशील धर्म म्हणजे अत्यंत संवेदनशील. कोणता धर्म? जास्त चिंतन करायचं नाही. तुकोबारायने हा या पदानं त्याचा निर्देश केला. हा म्हणजे कोणता धर्म? कोणता काय आहे धर्म? कोणता? महाभारतात असं वचन आहे, स्मृतिर्विभिन्ना स्मृतिरेव भन्ना न एको मुनिर्यस्य वचन प्रमाणम धर्मस्य तत्वं विहितं गुह्यायाम महाजनो येन गतस्स पंथाः. एक लक्षात घ्या, शास्त्रामध्ये एक मत नाही. कोणा एकाच वचन प्रमाण मानावं असा साधू जगतामध्ये नाही. मग धर्मालाच विचारावं, ते तत्व गुह्य आहे. धर्मस्य तत्वं विहितं गुह्यायाम. मग सामान्य माणसा धर्म कोणता? महाजनो येन गतस्स पंथाः. संत ज्या मार्गानं गेले, ज्या दिशेनं गेले, ज्या साधनानं गेले, तो धर्म. तो मार्ग दावोनी गेले अधि दयानिधी संत ते, तो धर्म. वेद मार्गी मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, तो कोणता धर्म? तो हा नामस्मरण रूपी धर्म, की ज्या या नामस्मरणानं सगळी धर्म साधतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरे कीर्तन. बोला सकळ कारण सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरे कीर्तन. तर नाम आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन. दया क्षमा समाधान संत जन साधिते. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारो घडघडा. भुक्ती मुक्तीचा संगडा हा भवसिंधू तारक. सकळ धर्माचं कारण स्वरूप नाम आहे. महाभारतामध्ये धर्मराजानं भीष्माचार्याला प्रश्न विचारलेत. सहा प्रश्न आहेत. त्यात एक प्रश्न असा आहे, धर्मराजा भीष्माचार्याला विचारतो, कोणता धर्म श्रेष्ठ आहे? को धर्म सर्व धर्माणाम भवत परमो मत. कोण विचारतो प्रश्न? धर्म विचारतो, धर्म कोणता श्रेष्ठ आहे? येते का लक्षात? प्रश्न करणारा कोण आहे? धर्म आहे. प्रश्न काय आहे? धर्म कोणता श्रेष्ठ आहे? भीष्माचार्यानं उत्तर दिलं,
एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षो स्तवैरर्चन्नर सदा. हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचं सतत नामचिंतन करून त्याचं पूजन करणं हा धर्म. हा धर्म तुकोबाराला इथं जो अभिप्रेत आहे हा धर्म वाढता केला. नाथ महाराज म्हणतात धर्म तोच. भागवतामध्ये फार गोड एक उवे गोड. भगवान म्हणतात अर्जुना, भगवान म्हणतात उद्धवा, भागवत आहे ना, उद्धवा काय, सर्व आश्रम सर्व वर्ण त्यासी हाची स्वधर्म जाण, सांडोनी विकल्पाचे भान माझे भजन करावे. खलास. सर्व आश्रम सर्व वर्ण त्यासी हाची स्वधर्म जाण, विकल्प टाका आणि माझं भजन करा. माझं हा धर्म आहे. भगवान सुद्धा म्हणतात अर्जुना सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज. कळलं तुम्हाला कोणता धर्म? नाही कळलं, काहीच कळलं नाही. मी सांगतो नका का कळलं ना, नका का कळलं ना. हे महाराजांना माहित होतं. महाराज एक गोष्ट वर्माची सांगतात, तुम्हाला धर्म कळू द्या किंवा न कळू द्या, पण मी सांगतो ती एक वर्माची गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो एक वर्म, माझ्या विठोबाचे अट्टहासे उच्चारा. ऐका सांगतो वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहास्य उच्चारा. तुम्हाला कळू द्या अगर न कळू द्या, पण माझी वर्माची गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या विठोबाचे नाम अट्टहास्य उच्चारा, वाढता हा पुण्य धर्म केला. हा नामस्मरण रूपी जो धर्म आहे तो वाढता केला. वाढता जो पहिला होता त्याच्यामध्ये तुकोबारांनी भर घातली, वाढत केलं. म्हणून तर निळोबार आहे. तुकोबाराचं वर्णन करताना महाराजांनी विशेष कोणतं कार्य केलं असेल तर हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. पहिली होती पण त्या तुकोबारांनी याला वृद्धिंगत केलं. वृद्धिंगत वाढविला सुख भक्ती भाव धर्म,
वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने हे ढवळले जग चुकविला लाग कलिकाळाचा विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा जय जय विठोबा रखुमाई जय म्हणजे चाल सगळ्याला म्हणायला येते असं मला माहित आहे पण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे नियोजित वेळेनुसार 10च मिनिटं राहिलेले 7 ते 9 आहे ना रात्रीची लेन आहे ना त्याच्यावर नियोजित वेळेनुसार 10 मिनिटं राहिलेले अभंग अजून सगळा व्हायचा आता होत नाही सगळा अभंग पण ज्या निमित्तानं हा उत्सव चालू आहे ते निमित्त म्हणजे चुकविला लाग काळाचा एवढा विषय सांगायचा आणि कीर्तन संपवायचं संसारावर शून्य घालून पुण्य निर्माण करणारा धर्म वाढता केला आणि सगळं जग हरिभजनानं ढवळून काढलं हरिभजनी हे ढवळिले जग जग ढवळ ढवळणं शब्दाचा अर्थ प्रकाशित करणं ढवळणं म्हणजे व्यवहारातली ढवळाढवळ नाही इथं ढवळणं शब्दाचा अर्थ प्रकाशित करणं ढवळले जगदाकार अंधार तो निरसला सगळा जग ढवळून काढून अंधाराचा निराश करून सगळ्या जगतामध्ये प्रकाश केला प्रकाश पापानं जग काळवंडून गेलं होतं महाराज पापानं जग काळवंडून गेलं होतं जगद्गुरु तुकोबारायनं या नामाच्या महिमानं सगळं जग ऐसे नि माझे नाम घोषे नाहीसी करती विश्वाची दुःखे हे जगचे महासुखे दुमदुमीत भरले पूर्वी कुध एखाद्यानं काही एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठाची केले ऐशे नामघोष गौरवे ढवळिले विश्व एखाद्यानं वैकुंठाला जावं महाराज एखाद्यानं म्हणजे साधनानं आता मेल्यावर सगळेच वैकुंठवाशी म्हणतात आता म्हणायचं पापवाशी म्हणतात ना नरकवाशी म्हणायचं वैकुंठवाशी काय म्हणते ढवळा ढवळ चालू आहे विठाला विठाला प्रकाशित केलं महाराज सगळं जगच तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी पृथ्वीच वैकुंठ केली आणि या साधनानं तुकोबाराय चुकविला लाग कलिकाळाचा काळाचा लाग चुकवला लाग शब्दाचा अर्थ तडाखा कुणी सुटलं नाही काळाच्या ताब्यातून या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे काय मृत्यू लोक ज्या लोकांमध्ये मृत्यू शाश्वत आणि निश्चित आहे त्या लोकाला काय म्हणतात मृत्यू लोक इथं एकच खरं आहे काय मरण बाकी सगळं खोट असेल पण मरण निश्चित आहे इथं ज्याची ज्याची उत्पत्ती आहे
त्याचा नाश महाराज. प्रत्येकाला काळाच्या ताब्यात जावं लागतं, काळाच्या ताब्यात. सामान्य नाही, कोणीही असू, केवढाही असू, कोणत्याही क्षेत्रातला कुठलाही बलवान असू द्या, तुकोबाराय म्हणतात त्याचं बळ तिथपर्यंत. तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ. जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत तुमचं बळ, आणि एकदा तो आला मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले बलवान असा महाराज. मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल गाई. तुका म्हणे ताई यम आज्ञा बलवान आहे काळ. नाथ महाराजांनी याला बलवान म्हटलं नाही, महाबळी. विठाल विठाल महाबळी म्हटलेलं आहे, महाबळी. कारण याच्या ताब्यातून कोणीही सुटलं नाही. जो सृजी त्या ब्रह्मा ते पिढी, पाळी त्या विष्णू ते काल गिळी. प्रलय रुद्राची होळी काळ महाबळी सोये करी. अरे निर्माता ब्रह्मदेव त्याला सोडलं नाही, पालन करणारा विष्णू याच्या तड्याक्यातून सुटला नाही, आणि जगाचं संहाराचं खाता असणारा महेश याच्या ताब्यातून सुटला नाही. असा काळ महाबळी आहे. तो कुठं पोचतो? गर्भात. काय ओवे महाराजांची, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भ घेवसी. असा बलवान असणारा काळ कोणीही सुटलं नाही. अरे देव सुटला नाही तर येथे नाही उरो आले अवतार. पण तुकोबारायांनी अशी क्रांती केली महाराज, अशी क्रांती केली. मृत्यूस्य मृत्यू माप नव्हती, मरणालाच मारून टाकलं. आणि सशरीर निळा म्हणे मानवी तनू, जाती घेवोनी वैकुंठा. ही शक्ती कशाची आहे महाराज? काळावर सत्ता गाजवली, काळावर. काळावर या कलियुगातली, सांप्रत कलिकालातली सूर्यप्रकाशासारखी सत्य घटना अद्भुत आहे, अद्भुत. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले, कलीच्या काळा कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज धामा गेले. कोण आहे? रामेश्वर शास्त्री म्हणतात माग मोठे मोठे झाले, माग मोठे मोठे झाले. पण सांगा सशरीर कोण गेलं? मागे कवीश्वर झाले थोर थोर. सांगा नेले कलेवर, सांगा कोणी? सांगा कोणी आहे का? सशरीर जाणार तुकोबाराय. प्रसंग आहे फाल्गुन शुद्ध द्वितीया, बीज. परमात्मा विमान घेऊन तुकोबारायांना नेण्याकरता आले. देवाले देवानं आधी तुकोबारायांचं पूजन केलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. पूजा केली
आणि देव विमानात जाऊन बसले आणि हात दिला महाराजांना. महाराज या विमानात बसा, नेण्याकरता आलो मी, चला विमानात बसा. पण महाराजांचा देवाचा हात पोचना, अंतर पडू लागलं. अंतर काय करावं, पायाखाली काहीतरी उंचवटा घेतला पाहिजे ना, काही स्टूल म्हणा, खुर्ची म्हणा, काय घ्यावं. इकडं तिकडं पाहिलं तर तो काळ एका झाडाच्या आडून हा सगळा महाराजांचा वैकुंठ गमनाचा सोहळा पाहत होता. त्यानं विचार केला, आपलं काय काम आहे इथं, तुकोबारा सशरीर निघालेत, काय काम आपलं. पाहत होता महाराजांनी, पाहिलं त्याला लांबून. ए काळा इकडे ये. धावत आला, मान खाली हात जोडलेले. काय आज्ञा महाराज. जग ज्याला भेट, जगाला ग्रास करणारा पण महाराजांच्या घरी कामाला होता. काळ गुलाम सलाम करी, तो किया घरी राबतो. काय आज्ञा आहे मालक. वाक. त्याला वाकवलं आणि त्याच्या मस्तकावर पाय दिला आणि मग विमानात जाऊन बसले. एका दोघाला ग्रास करणारा नाही, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगा एका दोघाला ग्रास करणारा ना, जगताला ग्रासणारा, पण आम्ही त्याच्या मस्तकावर पाय देऊन कळी काळाचे माथा पाय देऊनी वैकुंठ भुवनासे गेलो रे. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. चुकविला लाग कळी काळाचा. आता आम्हाला दुसरं साधन करण्याची गरज आहे का. कोण्याही नलगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. आता कुठलंही साधन करण्याची गरज नाही. नामचिंतन हे स्वतंत्र साधन आहे. हे एक केलं की सगळं आलं त्यात. अवघ्या दशा येण्याची साधते. भगवत नामचिंतन सगळ्या साधनाचं सार असल्यामुळं कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार म्हणून. आता आणि करणे केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धीचा त्याग केला. मी माझं हे सगळं टाकून दिलं महाराज. तुका म्हणे व्हावे देहावरी उदास, रुक्मादेवीवर जोडावया. अशा प्रकारे सगळं त्यागलं आम्ही. थुंकोन या मान दंभ करीतो कीर्तन. आम्ही कीर्तन करतो म्हणजे मान दंभ सगळं थुंकून मग करीतो. आमचं उलट आहे. आम्ही कीर्तन करायला लागल्यापासूनच आम्हाला मानवा लागतो, आमचा दंभ वाढतो. हे सगळं त्यागून देहबुद्धी. मोठा विषय विस्तार करत नाही. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, भगवत नामचिंतनानं प्राप्त होणारी ही जी समाधी आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा. गायलं तो समाधीचं साधन योग सांगितलंय. पण योगाची साधन सुखाची नाही. योगाची समाधी सुखाची नाही महाराज. योग करणं म्हणजे सोपं आहे का. योग करणं सोपं आहे. आता जो योग केला जातो तो निव्वळ योगायोग आहे. क्लेशोधिकतरस्तेषाम व्यक्ताचे सक्तचे. सोपं नाही. या मार्गानं कर्मणा करणारे योगी मुनी म्हणतात, बापा हो न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. अत्यंत दुस्तर आहे. योगाची समाधी सोपी नाही महाराज, सोपी. योग करत असताना भूक लागल्यावर भूकच खावी लागते, तहान लागल्यावर तहानच प्यावी लागते. आता आपल्याला जमल का हे. आपण आधी आल्यावर विचारतो पंगत आधी आहे का नंतर आहे. तहानेलिया तहान प्यावी, भुकेलिया भूक खावी. विस्तार करत नाही. योगाची समाधी अवघड आहे. कोण योग करू शकतो. या जगातले सगळ्यात श्रेष्ठ योग गुरु ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानराज माझी माऊलींनी योग करणाऱ्याची पात्रता सांगितली. पात्रता त्या पात्रतेचा असेल तरच योग करू शकतो. कोण.
ज्याला जास्त खायला लागतं आणि जास्त झोपायला लागतं तो योग कधीच करू शकत नाही. आपलं जीवन या दोन गोष्टीभोवती फिरतंय. आपल्याला भरपूर खायला लागतं आणि भरपूर झोपायला लागतं. इतकं कीर्तनात सुद्धा झोपतात लोक. जमल का योग? याच्यापेक्षा विपर्यास सांगतो. लोक योग का करतात? जास्त खाल्लेलं कमी करायला योग करतात आणि झोप येत नाही म्हणून योग करतात. म्हणून म्हटलं आपला योग योगायोग आहे. हे कोणालाही जमत नाही. जो रसनेचा अंकिला का निद्रेसे जीवे विकिला तो एथ नाही म्हणतला अधिकारी. अर्जुना तो योग्य नाही. योगाची समाधी दुस्तर आहे, कठीण आहे. पण दुसरं असं की योगाची समाधी एकट्या योग्याला नामस्मरणानं समाधी प्राप्त होती, सोपी आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. सुखाची समाधी हरिकथा माऊली विश्रांती सावली शिनलियाची. निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे. नामानं समाधी प्राप्त होते. एकट्या नाम घेणाऱ्याला नाही. नामाची समाधी मूढापासून सिद्धापर्यंत लुब्धली नादी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तू. हरी भजने हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव. जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष म्हणजे येणाऱ्या बीजेला ते वर्ष संपल म्हणून मागची गेलेली बीज आणि येणारी बीज या वर्षभराच्या 12 महिन्याच्या कालामध्ये खूप मोठा महाराजांच्या सोहळा हे या निमित्तानं महाराष्ट्रात झाले. मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या या सरवडे इथं हा सोहळा मोठ्या वैभवानं महाराजांचा साजरा करतो. आपण भाग्यवान आहोत. आपण या कालामध्ये जन्माला आलो. 375 वर्षापूर्वीच आपला जन्म होऊन गेला असता तर 375 वर्षापूर्वीच आपला नंबर लागला असता तर कशाला 375 कोरोनातच लागला असता तर. भाग्यवान आहोत आपण. भाग्यवान आहोत. या सोहळ्याचे आपण भोगतेही आहोत आणि साक्षीही आहोत. महाराजांच्या सोहळ्याचा आपण प्रत्यक्ष भोगही घेतो आणि याचे साक्षीही आहोत. अशाच सोहळा तुमच्या हातून अशीच तुकोबारायांची सेवा उत्तर घडो. महाराजांनी सेवा करण्याकरता उत्तम आरोग्य द्यावं, सगळ्याला चांगलं आयुर्मान द्यावं आणि या आयुर्मानातून आरोग्यातून घ्यावी तरी घ्यावी उदंडची सेवा आमच्या हातून महाराज घ्या अशीच प्रार्थना महाराजांच्या चरणी करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं. नुसतं हे गाव निमित्त आहे पण याला सहकार्य सगळ्या पंचकृषीत महाराष्ट्र आणि सीमा भागातले सगळे आपले बाळ गोपाळ वैष्णव आमच्या देहूकर परंपरेतले सगळी गावं इथं सगळे माझ्या मागं आहेत, पुढं आहेत. प्रत्येक परंपरा असतील, सगळे असतील. जे जे तुकोबारायांचे आहेत ते सगळे आहेत. जे जे तुकोबारायांचे आहेत ते सगळे आहेत. आज इथं हजर सगळे आहेत. शेवटी महाराजांचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकाराम 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 टाळी वाजवा, भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख समाधी हरी तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा तुका म्हणे